सिन्नर तालुक्यामध्ये सिल्वर लोटस स्कूल बायपास येथे गेल्या 5 ते 10 वर्षापासून या नगरामध्ये प्रायव्हेट विहिरीतून पिण्याच्या पाण्यासाठी वापर करावा लागतोय। या विहिरीमध्ये क्षारयुक्त पाणी असल्यामुळे अनेक आजारांना नागरिकांना सामोरं जावं लागतंय। येथील नागरिकांनी नगरपालिकेत याबाबत तक्रारी करूनही याकडे नगरपालिकेने कुठलंही लक्ष दिलेले नाही। नगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी लक्ष देऊन नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवाव्या अशी मागणी यावेळी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे। या ठिकाणी पिण्याचे पाणी तसेच कचरा टाकण्यासाठी घंटागाडीही वेळेवर येत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीरपणात चाललाय। नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ताही उपलब्ध नसल्याने आमदार माणिकराव कोकाटे यांनी याकडे लक्ष घालावे अशी मागणीही स्थानिक नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी धोंडीबा बिन्नर, हरीश आहेर, रमेश रोडे, वाणीबा विक्रम बनकर, महिला माधुरी तेलोरे, योगिता डोन्नर, मनीषा मेंगाड, संगीता पाटोळे, रीमा वाघ, प्रियंका उगले, सविता राठोड या महिलांनी एकत्र येऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच समस्या जयश्री संतोष पवार महिला राष्ट्रवादी संघटन यांच्याशी यावेळी चर्चा करत सांगितले। सिन्नर तालुक्यातील सिल्वर लोटस स्कूल बायपास या ठिकाणी नागरिकांना अनेक महत्त्वाच्या समस्यांचा सामना करावा लागतोय। याबाबत आमदार माणिकराव कोकाटे तसेच नगरपालिका प्रशासनाने वेळीच लक्ष घालण्याची मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे। ते जर घेऊन यावं लागतं ते बी इकत आणि मग इडा जर पाणी जर नसलं तर राहायचं कस काय? राहायचं कस काय? बरं बरं लाईटीची सोय नाही इड, हा रस्त्याची सोय नाही। शाळेजवळ राहतो। आम्हाला येऊन खूप दिवस झालेले 4-1 वर्ष झालेले आहेत, तरी पण आम्हाला इथं पाण्याचा अगदीच म्हणजे पहिल्यापासूनच पाण्याची सोय नाही। पिण्याचा पाण्याचा 30 रुपये जारने आम्ही बाहेरून विकत पाणी आणतो, तर 30 रुपये जारचा 30 दिवसाला आपल्याला 2 जार लागतात। जास्त फॅमिली असले तर 4 जार लागतात। कुठून आणायचा पाण्याचा प्रश्न? स्टेट लाईट आता समजा इथून बायपास पर्यंत लाईटच नाही आणि ज्यांच्या घरात लाईट आहे तर त्या 2 तास सुद्धा टिकती नाही, बरोबर की नाही? मग तो पण प्रश्न सुटला गेला पाहिजे। आणि पाण्याचा प्रश्न जर 8 दिवसामध्ये जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर नगरपालिकेमध्ये आंदोलन हे होईल। सर्व बायकांनी येऊन तिथं हंडा मोर्चा होईल डायरेक्ट। सिल्वर लोटस भागामध्ये झापाडी रस्त्याला जे 100 घरं आहे तर तिथे पाणी नाही आहे, लाईट नाही आहे। परत सगळ्या मोरमजुरी करणाऱ्या महिला आहे त्यांना अजिबात प्यायला पाणी नाही आहे, तर रस्ता पण नाही आहे। तर लवकरात लवकर दीदींनी पण मनावर घेऊन नगरपालिकेच्या सर्व लोकांनी मनावर घेऊन त्यांच्या लवकरात लवकर समस्या सोडवावा अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे। आणि सर्व महिलांनी सगळ्या महिलांनी खूप कळकळीची विनंती त्यांची लवकरात लवकर त्यांच्या समस्या सोडवावा अशी माझी इच्छा आहे। आज या ठिकाणी सिल्वर लोटस स्कूल बायपास तर येथील 100 ते 150 घरं आहे। या ठिकाणी कुठल्या पाण्याची सुविधा नाही आणि जे पाणी आहे तर ते प्रायव्हेट विहिरीतून त्यांचा वापर केलेला जातोय। आज नगरपालिकेचे शेजारीच पाईपलाईन चाललेली आहे, तरी पण शेजारचे जे वस्ती जे 100 घर आहे त्या घरांना नगरपालिकेने किंवा शासनाने त्यांना ते पाण्याचा त्वरित लाभ देण्यात यावा। आणि रस्त्याची समस्या आहे, त्यांची विजेची समस्या आहे, अंडरग्राऊंड गटारी आहे। तर लहान छोटेसे मुलं आहेत पण कुठल्या प्रकारचे इथं लहान मुलांसाठी खेळण्याची काही सुविधा नाही। नगरपालिकेने गार्डनची सुविधा करावी किंवा ज्या शासनाची काही स्कीम असेल नगरपालिकेच्या ते करण्यात याव्या। आणि इथं जे लोकांना मोठा प्रश्न म्हणजे तो पाण्याचा प्रश्न आहे। आज ते 5 ते 10 वर्ष झाले आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे योजना राबवलेल्या गेल्या नाही। इथं शासनाने याकडे लक्ष द्यावे आणि नगरपालिकेने काय जे असेल त्यांचं ते प्रश्न सोडवण्यात यावे। कॅमेरामॅन प्रवीण पवार, सिन्नर। ही बायपास पासून जवळच आहे, अगदी सिन्नर शहराच्या अखेरच्या अंतरावर आहे। परंतु आम्हाला जवळजवळ इथं राहण्यासाठी जवळजवळ 2018 पासून आम्ही इथं राहतोय। नगरपालिकेला पण निवेदन देऊन झालंय,
पण त्याची कुठली दखल आजपर्यंत घेतलेली नाही. आजपर्यंत हे वालचं थोडं लिकेज पाणी होतं, त्याच्यावरती लोक आणायचे थोडेफार. प्रायव्हेट पाणी घेतो पण ते पाणी काही बरोबर नाही आहे. त्याच्यामुळे आता या उन्हाळ्यामध्ये खूपच म्हणजे खूपच हाल झालेले लोकांचे सर्व. आता अक्षरशः म्हणजे जारचं पाणी आणून लोक पित आहे, परंतु 30 रुपये जारने एकदम सर्वसाधारण लोक कसं दररोजचा खर्च भागवणार आणि कसं ते कुटुंबाचं हे चालवणार. त्यामुळे तरी पण जे नगरपालिकेतील संबंधित अधिकारी असतील किंवा जे लोक असतील त्यांनी आमच्या याची दखल घेऊन लवकरात लवकर जे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो मार्गी लावतील असं आम्हाला वाटतंय. नाहीतर मग शेवटी पर्यायाने आम्ही निवेदन देऊन पण जर त्याच्यावर जर काही कारवाई झाली नसेल तर मग आमच्या सर्वसाधारण माणसापुढं पर्याय राहत नाही. त्याच्यामुळं आम्ही निवेदन देऊन पण थकलोय. तरी पण आता इथं शाळेला शेजारी शाळा आहे तिला पण पाणी नाही आहे, ती पण 20 वर्षापासून बिगर पाण्याची. इथं लहान मुलं पण राहतात. इथं शेजारी आदिवासी विकास भवनचं हॉस्टेल आहे, त्या हॉस्टेलला पण पाणी नाही आहे. ते बिचारे ते पण 5 किलोमीटरवरून पाणी आणतात त्या आदिवासी मुलांना. म्हणजे सर्वच लोकांचा इथं म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत म्हणजे गंभीरच आहे. तरी पण प्रशासनाने त्याची दखल घेऊन त्वरित पिण्याचं पाणी उपलब्ध करून द्यावे अशी आशा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी प्रवीण पवार, सिन्नर.